तर गाईज आमच्या इथे बघा पंगत सुरू झाली आहे तशी, बट आम्ही अजून बाकी आहे. हा हे बघा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी चालू करते सीधा किती वाजता 12:30, कारण आम्ही आज लेट उठलो आहे, कारण रात्री लेट झोपलो होतो. आणि आता आहे ना आमच्या इथे ना ऑप्शन चालू आहे क्रिकेटवाल्यांचं, तर ते दाखवते तुम्हाला मी थोडं, आणि मग जेवायचं वगैरे कार्यक्रम आहे. आणि आज आमच्या इथे ना रात्री भाऊला भाऊलीचं लग्न असणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार. तर स्टे ट्यून्ड. चलो त्यांना 4000 यारी दोस्ती 4500 यारी दोस्ती 4500 रुद्र 5000 रुद्र 5000 5500 यारी दोस्ती. गाईज मी आहे ना आता आली आहे इकडे आमची नवरी आणि नवरा नवरी तयार करायला, आणि इकडे जरा बडबड चालू आहे सध्या. ही बघा आमची बाहुली, ही आहे माझ्या आत्या, आणि ही पण विकीता आत्या. हाय करा, तिला हसायला येते खूप. आणि इकडे ही आहे विद्यात्या, आणि त्या तयार करत आहेत आमची आजची नवरी. मग आमच्या नवरीची साडी. तर काहीच आता आम्ही सध्या हे रेडी करतो आणि मग भेटतो. इकडे बघा काय जुगाड चाललाय, केस कलर करतायत क्रेयॉन्सने. हे बघा, अरे 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 पडली जीव. आणि आमची बाहुली झोपली इथे, कारण तिचं बाशिंग तुटलंय. तर आमची पल्लूताई इथे बाशिंग बांधते. इथे आई आमची बसली आहे पान खात. आमच्या बावळ्याचे डोळे बघा, काजळ भरलेत, नजर न लागली पाहिजे. अरे 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 चिकना आहे. आणि इकडे आमची डॉल आमची रेडी झाली आहे तशी, पण थोडंसं काम बाकी, अजून मेकअप वगैरे सगळं झालंय तसं. आमची डोळे मारते ती. आणि इथे बसली आहे रिया, बघ ना. हिला मार मारतोय तो, वंश आहे तो काय. तर गाईज आता मी आणि आस्था चाललोय जेवायला, कारण की आज आमच्या इथे आहे भाऊला भाऊलीचं लग्न. सो आमचं आहे ना जेवण आहे, पंगत आहे तिकडे. तर आम्ही चाललोय आता जेवायला. तर दाखवते तुम्हाला काय काय आहे आज जेवणामध्ये. चला. तर गाईज आमच्या इथे बघा पंगत सुरू झाली आहे तशी, बट आम्ही अजून बाकी आहे. हा हे बघा कोडा जेवताना. हे आहेत आमचे मामा, आणि ही आमची पब्लिक. सगळे जेवायला बसलेत आता आतमध्ये जेवणाची. आणि आम्ही आता जातोय बाहेर. हे आमचे लेझीम अटकत आहेत. दादा चलो भाई, आता आम्ही पण बसू जेवायला. इथे माझा दादा इथे माळा बनवतोय पालखीसाठी. मनीष दादा, हाय करा दादा. या आहेत माझ्या काकी, आणि ही आहे आमची मस्त, ही आहे आमची चिऊ. सो इकडे आहेत आमच्या वहिनी. आम्ही या बावल्याला रेडी केलं होतं, म्हणजे हा आमचा नवरा आहे आजचा. आमचा म्हणजे आज रेडी केली आई आहे. हाय करायचं होते. हाय चलो खाने को चलते है. बघा आमचा आज पाणी देणारा बंदा जो आम्हाला पुरी देतोय, ओमकार इकडे बघ. गाईज हा निखिल जो पापड, आणि हसते इथे. अण्णा जे पाणी देत आहेत. अण्णा इकडे बघा.
तर आता हा आहे शुभम जो डाळ देतोय. अरे काय झालं? हे बटाटा नको देऊ मला. अरे मला ते आजच्या जेवणामध्ये आहे डाळ भात पुरी पापड लोणचं पण आहे जे आम्ही घेतलं नाही आहे. हिच्या ताटात आहे लोणचं आणि भाजी. चला जेवतो आधी. गाईज आम्ही इथे रुखवत तयार करत आहोत आणि ही आहे माझी आत्या. ही 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 चालली आहे. बाय. तर गाईज इथे आम्ही आता तिघीच आहोत. आमच्या नवरी बरोबर ही बघा आमची नवरी काय दिसते. हां ही आमची नवरी आहे. आणि आता आम्ही इथून घेऊन जाणार आहे रुखवत जी आता आम्ही रेडी केली आहे. तर घेऊन आम्ही खाली जाणार आणि मग लग्न लावणार. शुभमंगल सावधान. ही आमची पब्लिक आहे. आई लोक सगळे शेवाई सगळे आई आहेत लग्नासाठी. आता इथून आम्ही रुखवाची इथून घेऊन जाणार आहे. तिथे उभे राहिलेत सगळे बसलेत सॉरी उभे नाहीत. आणि इकडे आमची ही पब्लिक आहे अजून अर्धी येते. आणि आतमध्ये आहे ही बघा गाईज. ही बघा गाईज आमची एवढीच पब्लिक आहे इकडे. तर गाईज ही बघा आमची इकडची पब्लिक. नवरीकडे आता यावेळेला कोणीच नाही आहे फक्त 5-6 जणी आहे आम्ही. बघा रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही आता इथे सगळे आहोत. आणि बाहेर आमचं आलेलं आहे ढोल बँडवाले. आता सगळी पब्लिक आलेली आहे इकडे. आता इथे आम्ही नाचणार दाखवते तुम्हाला.
गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं येणाद्रि गिरिजात्मकं सुरवर्धं विघ्नेश्वरं मोदरं ग्रामोराधनसंस्थितो गणपती उर्या सदा मंगलं शुभमंगलं गंगा समीपनवरा देवोनिया वादरा गृहे मधुमार्गपूजन करा अंतर्मुखा केदरा दृश्यां भ्रूवरान करिता करा वेरुवे वादन्ते वरुणवरान करे लक्ष्मीपते मंगलं शुभमंगलं नवरा जास्त उठावलाय. तर गाईज मी आता घरी आली आहे. मस्त बावला बावलीचं लग्न झालं आता आणि खूप मजा केली आम्ही. डान्स वगैरे केला. माझा घसा पण गेला आहे आता कामातून. तर रात्रीचे वाजले 2 या 2:30 वाजलेत आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझे हे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय. चिऊ आमची केस आता नीट करा ना, म्हणजे असं दिसलं पाहिजे ना. असं नुसतं खरडत आहे. असं म्हणजे अगं त्याच्या रेषा आहेत बघ ना, त्याच्यावरूनच ते येतोय. आणि मागे काय केलं? तो ब्रशवाला पाहिजे होता कलर. तर गाईज आता अशा प्रकारे आमची इथे रेड तयारी चालली आहे आणि सगळा पसारा करून ठेवला मागे पण. किती टोन बरं बोलता एकसारखा आणि इकडे फोटोवालीचा. आणि इकडे